वसुदेवसुतं देवं गन्धचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग नाम हे जे 3 गुण आहेत, ऋणात्मिका जी माया आहे त्यामध्ये असणारे प्रामुख्याने हे 3 गुण सात्विक, राजसिक आणि तामसिक. हे जे 3 गुण आहेत या तिन्ही गुणांचा या ठिकाणी अंतःकरणाशी येणारा संबंध अथवा जीवात्म्याशी त्याचा असणारा संबंध अथवा जीवात्म्यावर त्याचा असणारं प्रभुत्व, कोणता गुण कशा प्रकारे प्रकट झाल्यानंतर त्याच्यामध्ये होणारी गुण आणि वृद्धी, तो वाढल्यानंतर काय होतो अथवा तो गुण कमी झाल्यानंतर काय होतो, या सर्वाचं विश्लेषण या सगळ्या श्लोकांच्या द्वारे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. हे सांगण्याचा यामागचा उद्देश एवढाच की बाबा हे अशा प्रकारचे जो सात्विक गुण आहे, राजसिक गुण आहे, हा तामसिक गुण आहे, याच्यामधला कोणत्या गुणाची वृद्धी साधकाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची आहे ते या ठिकाणी सांगितलं. त्यामध्ये जो राजसिक गुण आहे हा काय सांगितला, हा कर्मामध्येच प्रयुक्त करणारा आहे सातत्याने, आणि म्हणून अशा प्रकारे एक कर्मामध्ये प्रवृत्त करणारा, दुसरा तामसिक जो आहे निद्रा, आलस्य, प्रमाद याच्यामध्ये घेऊन जाणारा. म्हणून साधकाच्या दृष्टीने हे 2 गुण आहेत हे आपल्याला फायद्याचे नाहीत. मग कोणता, सत्व जो गुण आहे, काय ज्ञान, ज्याने काय होतं, हे ज्ञान साधना आम्हाला प्राप्त होते. त्या सत्वगुणाच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची प्रवृत्ती होती त्यावेळेस असणारी ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय जी आहे ती काय, ते त्या अनुषंगानेच त्यांच्यामध्ये, म्हणून आपल्या मागच्या पाठामध्ये पुन्हा सांगितलं 13व्या अध्यायाच्या माध्यमातून काय सांगितलं, ही सगळी ज्ञान साधन तयार होतात. म्हणजेच काय, अमानित्व, अदंभित्व, अंतःकरणामध्ये या सगळ्या ज्या उपलब्धी होतात हे सर्व सात्विक गुण ज्यावेळेस अंतःकरणामध्ये प्रवृत्त होतात त्यावेळेस त्याची असणारी सगळी प्रवृत्ती जी आहे, म्हणजे त्याची कर्म करण्याची सुद्धा जी प्रवृत्ती आहे ही का आधी सात्विक गुणाच्या अनुषंगानेच होती. मग तो काय काय जी कर्म करेल ही सर्व ईश्वरार्पण बुद्धीने, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति या न्यायानं जी काही त्याची कर्म असेल, ही नवविधा ज्या भक्ती जी आपण सांगितली या नवविधा भक्तीच्या द्वारे प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम सांगितलं की जे जे मी कर्म करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसं वा अपराधम विदितम विदितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. की अशा प्रकारे ही जी काय कर्म माझे असतील हे सर्व कर्म काय तुझ्यासाठीच, परमेश्वरासाठी, परमेश्वर प्रीत्यर्थम, नारायण प्रीत्यर्थम, अशा प्रकारची ज्यावेळेस ही सगळी कर्म त्याची होत जातील त्यावेळेस काय, त्या कर्माच्या अनुषंगाने चित्ताची काय अधिकात अधिक शुद्धी, आणि जेवढं चित्त त्याचं अधिक अधिक शुद्ध होईल तेवढं त्या चित्ताच्या मध्ये, कशासाठी चित्ताची शुद्धी करायची, भांड घास, ज्यावेळेस आपलं खरकाटे भांडं असतं, ज्यावेळेस त्याच्यामध्ये सगळं असतं, भात वगैरे सगळं राहिलेला असतो, आणि त्यावेळेस आपला चेहरा आपला पाहायचा प्रयत्न केला तर जसा त्याच्यामध्ये आपला चेहरा स्पष्ट दिसणार आहे का, तर दिसत नाही खरकाट्या भांड्यामध्ये. मग काय करतो आपण, ते अतिशय स्वच्छ जेवढा आपण धुण्याचा प्रयत्न करतो, जेवढा आपण चकचकीत करण्याचा प्रयत्न त्याला करतो त्यास काय होतं, जेवढं स्वच्छ होईल त्यास काय होतं, आपला असणारा चेहरा, जेवढं भांड स्वच्छ तेवढा आपला असणारा चेहरा अधिकात अधिक स्पष्टतया त्या भांड्यामध्ये आपण पाहतो. अगदी तसंच त्याचप्रमाणे का शुद्ध करायचं, का कर्म चांगली करायची, तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मच का करायची, चांगली कर्मच का करायची, श्रवण ध्यासनच का करायचं, नित्यानित्य वस्तू विवेकच का करायचा, या सगळ्या ज्या गोष्टी साधकाच्या जीवनामध्ये आहेत हे कशासाठी, तर याने काय होणार आहे, या अंतःकरणाची शुद्धी,
त्या अंतःकरणामध्ये जे काय आहे, कोण कोण बसलेलं आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे आहे पुढचे जे गुण येणारे राजसिक तामसिक गुणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे हे सगळे काय, हे सगळे 6 प्रकारचे शत्रू या साधकाला परमेश्वर प्राप्तीसाठी निघालेला असताना त्याला रस्त्यामध्ये हे लुटणारे, हे लुटारू आहेत. आणि म्हणून यांचा बंदोबस्त जर करायचा असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, सत्वगुणाची सेना आपल्याकडे पाहिजे. आणि अशा प्रकारच्या सत्वगुणाची सेना म्हणजे सत्विक गुण आपल्यामध्ये ज्यावेळेस वर्धन होईल त्यावेळेस हे असणारे काम, क्रोध, लोभ हे सगळे काय होतील, हे दूर पळून जातील. आणि एकदा अंतःकरणामधून हे काम, क्रोध आदी भावनांचा नाश झाल्यानंतर काय होणार आहे, त्याच अंतःकरणामध्ये मग अतिशय स्वच्छ निर्मल अंतःकरण होणार. आणि एकदा अंतःकरण निर्मल स्वच्छ झालं की त्याला काय होणार आहे, त्या ठिकाणी स्वस्वरूपाची प्राप्ती, जय जय सुसंवेद्या आत्मरूप. त्याच ठिकाणी त्याला स्वतःचं असणारं वास्तविक दर्शन, मी कोण, या मीचं वास्तविक दर्शन जे आहे, म्हणजेच कोण मी, जय जय स्वसंवेद्य, जय जय सुसंवेद्य स्वरूप जो आहे, सर्व जाणणारा जे काय आहे, सर्व जाणणारा जो आहे स्वसंवेद्य स्वरूप, ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून अशा आत्मतत्वाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी मग काय केलं पाहिजे, म्हणून हे सगळे गुणाचं या ठिकाणी गुणत्रय विभाग, कोणते गुण आपल्यामध्ये अपेक्षित आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये ते गुणच तसे. एखादा जो वाईट किंवा दुसऱ्याला फसवणूक करणारा असेल तर काय म्हणतो आपण, व्यावहारिक शब्द भाषेमध्ये आपण म्हणतो तो ना, त्याच्यामध्ये ते गुणच तसे, पण त्यातले गुणच वाईट आहेत, त्यामुळे तो तसंच करणार. म्हणजेच काय, हे जे गुण आहे हे गुण मग काय केले पाहिजे, या गुणांमध्ये वृद्धी केली पाहिजे. गुणांमध्ये वृद्धी करणं म्हणजे जे काय सात्विक प्रवृत्तीचे गुण आहे, अमानित्व आदी जी काय गुण आहेत, सात्विक गुणसंपदा जी आहे, अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थित, तिथं सांगितलं 16व्या अध्यायामध्ये ही सगळी ज्ञानाचा उपयुक्त साधनं. जसं सुतार एखादा चक्र करत असेल किंवा एखादी गोष्ट करत असेल तर त्याला उपयुक्त साधनं त्याच्याकडे असतात. हातोडी असेल, तो बरसा असेल, हे असेल, ते असेल, खिळे असतील, हे त्याला उपयुक्त साधनं आहेत. जे प्राप्त करायला त्याच्या उपयुक्त साधना असेल तर ती क्रिया जी असते, ती वस्तू जी आहे, ती वस्तूची निर्मिती काय होणार आहे, लवकर होणार आहे. हातोडी, खिळे, बरसा, तिथं काय करवत, हे काय त्याला अपेक्षित साधन आहे. पण ती जर अपेक्षित साधनं त्याच्याकडे असतील तर त्या ठिकाणी टेबल बनवायचं, काय बनवायचं असेल तर तो लगेच बनवेल. तर विरुद्ध असतील तर त्याला टेबल बनवायचा सुताराला, आणि तुम्ही तिथं त्या अवजार, शेतीची अवजारं नेऊन ठेवली, कुदळ, फावडं, नांगर, तो बनवून होणार आहे का. साधनं जरी असतील तर उपयोग त्याचा काही नाही, तो बनवू शकेल का त्याद्वारे, बनवू शकणार नाही. तसं या ठिकाणी आत्मसिद्धी, आत्म जे आहे, तत्व जे आहे, जर प्राप्त करायचं असेल तर काय करायचं, त्याच्या अनुकूल असणारी जी साधनं आहेत ते अनुकूल साधनं आपल्याला प्राप्त करून घ्यायची. मग अनुकूल साधना कोणती, ज्ञानाला असणारी अनुकूल साधना अथवा आत्मतत्वाला असणारी अनुकूल साधना ती कोणती, ती सगळी सात्विक गुणसंपत्ती जी या ठिकाणी आता सांगतील 11व्या श्लोकाच्या माध्यमातून. आता ती सगळी सात्विक गुण, राजसिक गुण, तामसिक गुण, त्याचे असणारे परिणाम कशा प्रकारे होतात त्या ठिकाणी या देहीवर, या जीवात्म्याला त्या त्या गुणाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या सानिध्यात त्याचा संग लागल्यानंतर जसा ज्याचा संग आहे त्याप्रमाणे तो बनत जातो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय, तो जो देही आहे तो देही कोणत्या गुणाच्या संघामध्ये आहे. आपण ते पाण्याचं उदाहरण देतो. पाण्याचा असणारा बिंदू काय होतो, ज्यावेळेस आकाशामधून पडतो त्याला जसा संघ प्राप्त होतो त्याप्रमाणे तो बनत जातो. शुद्ध गंगेमध्ये बनला तर शुद्धच बनतो, पवित्रच बनतो अतिशय. गंगेमध्ये पडला तर तोच पाण्याचा बिंदू एखाद्या गटारामध्ये पडला तर त्याचं घाणच होते. तव्यावर पडला तर त्याचा नाशच होतो. म्हणजे एकच बिंदू ज्या ज्या ठिकाणी जसा जसा त्याला संघ प्राप्त होतो
तोच पाण्याचा बिंदू स्वाती नक्षत्रामध्ये निर्माण झालेले जे शिंपले आहे त्याच्यामध्ये जर पडला तर काय त्याचा मोतीच होतो. म्हणजे कोणता संघ त्याला प्राप्त होतोय त्या अनुषंगाने त्याची असणारी अंतःकरणाची वृत्ती बदलत जाते. म्हणून संघ या ठिकाणी महत्वाचा. आणि म्हणून याच्या ठिकाणी त्याकरता काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी तो जो देही आहे तो देही हे जे सात्विक राजसिक तामसिक याच्यामधला कोणता गुण मला जास्तीत जास्त प्रिय आहे, कोणाशी माझी जवळीक झाली पाहिजे, काय मला प्राप्त याच्यामधले केलं, हा राजसिक नको, हा तामसिक नको, मग हा सात्विक मला जवळचा आहे. कारण हा मला काय, हा मला त्या संसिद्ध जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा आहे. मग त्याच्याशी तो मित्रता करे. आणि जे बाकीचे जे आहेत त्यांना तो सोडून देईल. आणि तेच करण्याकरता किंवा ते सांगण्याकरता या ठिकाणी त्या असणार आहे. यदा ये गुणा उद्भवो भवन्ति तदा तस्य किं लिंगम इति उच्यते. 11व्या श्लोकाच्या माध्यमातून त्या गुणांची असणारी ते गुण तुमच्यामध्ये आल्यानंतर काय करतात, त्याचं लिंग म्हणजे ते गुण, त्याचा परिचय कशा प्रकारे जेव्हा तो गुण वाढतो, तो गुण म्हणजे सात्विक राजसिक तामसिक अंतःकरणामध्ये हा जो सात्विक राजसिक तामसिक हे तिन्ही गुण आहे, हे 3 गुण वाढल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक जो गुण आहे हा वाढल्यानंतर काय होतं, जेव्हा तो गुण वाढतो त्याचे काय किंवा कशा प्रकारे तो त्याचा परिचय करून देतो. म्हणजे सात्विक वाढल्यानंतर काय होतो, तो सात्विक वृत्तीचा होतो. म्हणजे नक्की काय होतं, तो राजसिक वृत्तीचा होतो. म्हणजे नक्की काय होतो, तो तामसिक वृत्तीचा होतो. म्हणजे नक्की काय होतं ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न यांनी केला. 11व्या श्लोकाच्या द्वारे सर्वप्रथम जो सात्विक गुण हा सात्विक गुण या ठिकाणी वाढल्यानंतर काय होतं ते सांगण्याचा प्रयत्न 11व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी ते करतात. काय म्हणतात 11व्या श्लोकाच्या माध्यमातून, सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विरुद्धं सत्वमित्युत. की ज्यावेळेस सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् म्हणजे काय, या शरीराच्या जेव्हा ह्या काय मनुष्य सर्वद्वारामधून म्हणजे इंद्रिय आणि अंतःकरण हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यामधून काय प्रकाश उपजायते, प्रकाश आणि विवेक त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्ञानासाठी आवश्यक असणारी संसाधनं जी आहे ती काय होतात प्रगट होतात. म्हणजेच काय त्या अंतःकरणामध्ये ज्ञान आणि प्रकाश आणि विवेक प्रगट होतो. म्हणजे काय त्या ठिकाणी त्या अंतःकरणामध्ये किंवा त्या इंद्रियांच्या द्वारे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे अंतःकरणामध्ये ज्यावेळेस सात्विक वृत्ती वाढायला लागते काय होतं त्याच ठिकाणी मग काय होतं प्रकाशक मनामयम प्रकाश उपजायते. त्या प्रकाश म्हणजे ज्ञानाचा असणारं द्योतक. त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते. ज्ञानाची उत्पत्ती होते म्हणजेच काय त्या ठिकाणी अमानित्व अदंबित्वादी जे गुण आहेत ते आपल्या आप सात्विक वृत्तीचा बनत जातो. म्हणजे तो कोणाला त्रास देणार नाही. काल सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक चिंतन करत राहील, परमेश्वराचं भजन पूजन करत राहील. अशा प्रकारची त्याची असणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे या अंतःकरणाची असणारी त्याची वृत्ती सर्व काय परमेश्वर प्राप्तीसाठीच तो करत राहील. म्हणजेच काय जेव्हा काय त्या मनुष्य शरीरातील सर्व द्वारामध्ये म्हणजे ही पंच ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण हे सात्विक गुणाने वृद्ध होतात तेव्हा त्या ठिकाणी काय होतं प्रकाश आणि विवेक प्रकट होतो. नित्य वस्तू विवेक हा सांगितला. त्या ठिकाणी अधिकारी जो आहे वेदांत शास्त्राच्या अधिकाऱ्यामध्ये पहिलं सांगितलं काय विवेक झाला पाहिजे. विवेक म्हणजे काय नित्य अनित्य वस्तू विवेक हा. या संपूर्ण जगतामध्ये नित्य वस्तू कोणती आणि अनित्य स्वरूपाची वस्तू कोणती हे कळलं पाहिजे साधक. आणि कधी कळेल जेव्हा त्याच्यामध्ये हा सत्वगुण प्रगट होईल, सत्वगुणाची असणारी मात्रा वाढेल त्यावेळेस त्याला कळेल. तोपर्यंत त्याला कळणारच नाही. नित्य अनित्य वस्तू विवेक हा म्हणजे काय नित्य वस्तू कोणती आहे अनित्य वस्तू कोणती आहे त्याच्यामधला असणारा नित्य म्हणजे कायम राहणारी, अनित्य म्हणजे कितीही प्राप्त केली तरी सोडून जाणारी
परमेश्वर नित्य प्राप्त आहे. तुम्ही जरी प्रयत्न केला नाही तर तो प्राप्तच आहे, तो या ठिकाणीच आहे. आणि संसार नित्य अप्राप्त आहे. कितीही आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ते प्राप्त होतो का? शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी इच्छा बाकी राहतेच. म्हणजे काय, संसार जो आहे हा संसार नित्य अप्राप्त आहे, तो कधीच कोणाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि परमेश्वर प्राप्त करण्याची गरजच नाही, तो इथेच आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी सांगितलं. या ठिकाणीच आहे तो, दुसरीकडे कुठेही गेलेला नाही. फक्त काय, आमचं असणारं ध्यान दुसरीकडे गेलंय म्हणजे काय, आमचं असणारं ध्यान जे आहे संसारामध्ये लागलंय. त्यामुळे तो तिथे असताना सुद्धा काय, तो आम्हाला दिसत नाही. म्हणून तो त्या ठिकाणी दिसण्याकरिता मग काय केलं पाहिजे, म्हणून ज्यावेळेस साधकाच्या अंतःकरणामध्ये ही सात्विक वृत्ती, प्रकाश आणि विवेक ज्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायचे असतील, नित्यानित्य वस्तू विवेक प्राप्त व्हायचा असेल तर सात्विक गुणाची वृद्धी झाली. म्हणजे त्याला कळेल की बाबा हे अनित्य स्वरूपाचं आहे, सोडून द्यायच्या जास्त मागे लागण्यात काही अर्थ नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीन, हे तेव्हा त्याला कळेल. ते सगळं कसं आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, हरिवीन काय आहे, सगळं वाया येर झार, येणारं आणि जाणारच आहे याच्यामध्ये. म्हणून काय केलं पाहिजे, हरीची प्राप्ती केली पाहिजे. हरी काय, हरी नित्य प्राप्त आहे. हरीला प्राप्त करण्यासाठी काही गरज नाही. बाकी ज्यामध्ये आपण लागलेलो आहे प्राप्त करण्यासाठी, त्या एका वस्तूचं व्यसन सोडून दिलं की काय, हरी प्राप्तच आहे, नित्य प्राप्त वस्तू आहे. मग कधी कळेल हे त्याला, हे त्याच्या अंतःकरणामध्ये किंवा त्याच्या बुद्धीच्या पटलावर तेव्हाच येईल, जेव्हा त्याच्यामध्ये हे सात्विक गुणाची वृद्धी होईल. तेच या ठिकाणी सांगितलं. मग काय होतोय, प्रकाश आणि विवेक प्रकट होतो. तेव्हा काय असं जाणतं, ज्यावेळेस अशा प्रकारे अंतःकरणामध्ये प्रकाश आणि नित्यानित्य वस्तूचा विवेक करायला आरंभ तो करतो. अरे हे नाही केलं पाहिजे, हे केलं पाहिजे आपल्या आपच त्याच्या अंतःकरणामध्ये. कारण प्रत्येक गोष्टीला अंतःकरणाप्रमाणे तुमचं अंतःकरणच तुम्हाला सांगत असतं. एखादी जर वाईट गोष्टीमध्ये जर आपण प्रवृत्त होणार असू तर तत्पूर्वी 1-2 मिनिट तरी थांबून आपण आपल्या अंतःकरणात काही नको, बाकी शास्त्र नको, हे नको, ते नको, कोणी असणारा विशिष्ट व्यक्तीने सांगायला नको, काही नको. आपल्या अंतःकरणालाच तुम्ही तो प्रश्न विचारावा की बाबा ही गोष्ट मी करू का नको. त्या अंतःकरणच त्याचं उत्तर देतं, हे करायचं का करायचं नाही. कारण का त्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणीच कोण आहे, तो असणारे ते आत्मतत्व परमेश्वराचा असणारं तत्व त्या ठिकाणीच आहे. आणि ते त्या ठिकाणीच सांगतंय हे करायचं का नाही करायचं. बघा तुम्ही, वाईट गोष्टी करण्याच्या आधी सुद्धा अंतःकरण सांगतं नको नको, हे केलं नाही पाहिजे, या गोष्टीकडे नाही गेलं पाहिजे. तो काय, तो प्रकाश त्या ठिकाणी त्याचा. आणि तो जो त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये असणारा सत्वगुणाचा प्रकाश काय करतो, त्याला विवेक त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. आपण साधक आहोत, आपली असणारी दिनचर्या कशी असावी, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. कशा प्रकारे आपण राहायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, त्या सगळ्याचा जो आहे हा सारासार विचार जो आहे, हा सारासार विचार कोण करतं, तर हा सर्वाचा असणारा सारासार विचार तेव्हा होतो की ज्या वेळेस त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये काय होतं, हा सात्विक गुण आहे. हा सात्विक गुण ज्यावेळेस त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो, प्रवृत्त होतो, त्यावेळेस त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये हा विवेक, हा ज्ञानाचा असणारा प्रकाश आणि त्याच्या अनुषंगाने काय, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा ही असणारी सत्वगुणाची प्रवृत्तीची असणारी लक्षणं, ही सर्वच्या सर्व लक्षणं त्या कोण साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतात. बघू आचार्य काय म्हणतात. आचार्य त्याच्यावर असणारं भाष्य करतायत. सर्वद्वारेषु आत्मनः उपलब्धिद्वाराणि
श्रोत्रादीनि सर्वाणि करणानि तेषु सर्वद्वारेषु अंतःकरणस्य बुद्धेः वृत्तिः प्रकाशो देहे अस्मिन् उपजायते तत् एव ज्ञानं यदा एवं प्रकाशो ज्ञानाख्य उपजायते तदा ज्ञानप्रकाशेन लिंगेन विद्याद् विरुद्धम उद्भूतं सत्वमिति उत अपि या अशा प्रकारे जेव्हा या काय शरीराच्या सर्व द्वारामधून म्हणजेच आत्म्याच्या उपलब्धीच्या द्वारामधून म्हणजेच कोण ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहे उपलब्धीची द्वारे कोणती की ही पंच ज्ञानेंद्रियापासून काय करतात तर विषयांशी असणारा त्याचा संयोग आणि त्याच्यापासून होणारं फल काय चांगली वाईट जी वृत्ती आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते म्हणजेच काय तर म्हणजे ही असणारी उपलब्धीची द्वार हे पंच ज्ञानेंद्रिय आहे श्रोत्रम त्वक चक्षु रसना द्वार की ज्याने आपल्याला बाह्य जगताचं ज्ञान का होतं आपल्याला प्राप्त होतं आणि हे बाह्य जगताचं ज्ञान प्राप्त होऊन मग ते काय आपण बुद्धिपटलावर किंवा अंतःकरणापर्यंत ते पोहोचवण्याचं कार्य ते करतात आणि म्हणून अशा प्रकारे ही काय ही उपलब्धीची द्वार ह्या उपलब्धीच्या द्वारामधून म्हणते कोणती श्रोत्र त्वक चक्षु रसना घ्राणम या आदी पंच ज्ञानेंद्रिय यामध्ये या पंच ज्ञानेंद्रियाच्या अनुषंगाने काय होतं प्रकाश उत्पन्न होतो म्हणजेच काय प्रकाश उत्पन्न होणं म्हणजे काय होतं तर म्हणजे अंतःकरण म्हणजे बुद्धिवृत्ती त्याचे नाव प्रकाश आहे आणि व तेच ज्ञान आहे त्या ठिकाणी प्रकाश ज्ञान उत्पन्न होणं म्हणजे त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची असणारी लक्षण ज्ञान प्राप्ती त्या अंतःकरणामध्ये निर्माण होते हे ज्ञान नामक प्रकाश जेव्हा शरीराच्या सर्व द्वारांमध्ये उत्पन्न होतो तेव्हा या ज्ञानाच्या प्रकाशाने या ठिकाणी असणारा तो ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी जो निर्माण होतो त्या ज्ञानाच्या प्रकाशाने असे समजावे की सत्वगुण उत्पन्न झालेला आहे म्हणजे ज्ञानाचा प्रकाश म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याला विवेक निर्माण होतो काय करावं नित्य वस्तू विवेक जो आहे हा विवेक करण्याचं सामर्थ्य जे आहे त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं आणि त्याचबरोबर काय त्याच अंतःकरणामध्ये अमानित्वादी जे हे गुण आहे सात्विक गुण संपत्ती त्याला सांगितलं सत्वगुणांच्या द्वारे ज्यावेळेस आपल्या आप सत्वगुण त्याचे विवृद्ध होईल वाढेल त्यावेळेस त्याच अंतःकरणामध्ये सगळे गुण चांगल्या प्रकारचे असणारे गुण दैवी गुणसंपत्ती ज्याला म्हणतो सात्विक गुणसंपत्ती ज्याला म्हणतो हे सगळे गुण जे आहे आपल्या आप त्याच्यामध्ये येतात स्वतःला मानी मानणार नाही अमानित्व कुठल्याही प्रकारचा दंभ त्याच्यामध्ये येणार नाही अमानित्व अदंभत्व अहिंसा गुणाची हिंसा करणार येत नाही शांती त्याला शांततेमध्ये राहील आर्जम सरळता त्याच्यामध्ये असेल हे सगळे जे सात्विक गुणसंपत्ती जी आहे हे सर्व सात्विक गुणसंपत्ती साधकाच्या हृदयामध्ये साधकाच्या अंतःकरणामध्ये तेव्हाच येईल केव्हा येईल जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची वृद्धी होईल म्हणून अशा प्रकारचे ती सत्वगुणाची वृद्धी होण्यासाठी म्हणून पुन्हा सांगितलं त्या ठिकाणी युक्त आहार विहारचं त्याच्या अनुषंगाने आपला आहार विहार जे आहे हे कशा प्रकारे युक्त असेल मग त्याकरता आहार सात्विक पाहिजे ऐकणं सात्विक पाहिजे पाहणं सात्विक पाहिजे म्हणजे काय होईल ती असणारी वृत्ती जी आहे ती वृत्ती त्या ठिकाणी सात्विक आपल्या आप बनेल म्हणजे अशा प्रकारे काय होईल सत्व गुणाच्या द्वारे त्याच्यामध्ये काय होईल ज्ञान आणि विवेक या दोन गोष्टींची प्राप्ती होईल रजस उद्भवस्य इदम चिन्हम ज्यावेळेस रजस गुण म्हणजे राजसिक गुण त्या ठिकाणी वाढेल त्यावेळेस काय काय होणार आहे ते 12व्या श्लोकातून सांगितलं काय म्हणतात लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम शमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विरुद्धे भरतर्षभ हे भरतर्षभ काय होतं लोभ प्रवृत्ती आरंभ लोभाचे पहिलं काय लोभामध्ये प्रवृत्ती निर्माण होईल त्यानंतर कर्मणाम आरंभ कर्माचा आरंभ कर्म करण्याची प्रवृत्ती म्हणून काल सांगितलं होतं आपण राजसिक त्याच्या तो राजसिक झाला म्हणजे काय कर्मामध्ये प्रवृत्ती सातत्याने हे करायचं ते करायचं शांत बसणार नाही ज्याचा रजोगुण जास्त आहे ज्याच्यामध्ये तो कधीच शांततेला बसणार नाही तो काही ना काहीतरी करतच राहील चुपचाप आपण म्हणतो जरा शांत बसा एका ठिकाणी तर शांतपणे तो बसणार नाही सातत्याने काही ना काहीतरी त्या ठिकाणी तो करत राहील ही करण्याची जी प्रवृत्ती आहे ही करण्याची प्रवृत्ती कशामुळे त्याच्यामध्ये निर्माण झाली तर तो राजसिक त्याच्यामधला जो गुण आहे तो राजसिक गुण सात्विक गुण त्याला शांत ठेवेल
पण ज्यावेळेस हा राजसिक गुण त्याच्यामध्ये वाढेल त्यावेळेस काय आपल्या कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती, हे करेल ते करेल, अमुक करेल ते करेल, कर्मामध्ये प्रवृत्ती पण करणार आहे. नंतर काय करणार आहे, लोभ प्रवृत्ती. ही लोभ अधिकात अधिक, हे पाहिजे ते पाहिजे, एवढे ठेवून नाही भागणार, त्याचा आणखी काहीतरी आणायला जाईल, आणखी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे लोभामध्ये असणारी प्रवृत्ती, कर्माचा आरंभ, सातत्याने काही ना काहीतरी कर्म, आणि त्यामुळे काय अशमहा म्हणजे अशांती. मग त्या सगळ्यामुळे मन त्याचं काय होईल, सारखं चंचल होईल. सारखं शांत नसल्यामुळे, मन चंचल असल्यामुळे तो काय सातत्याने अशांती. म्हणून जी लोक बघा सारखी जी कर्मामध्ये असतात ते अतिशय व्यग्र असतात, शांत होऊन कधी दिसत नाही. व्यग्र चित्त त्यांचं असतं. सातत्याने हे करू का, ते करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, असं करायचं, तसं करायचं, सातत्याने त्यांचं चित्त जे आहे. आता कधीही म्हणून जर आपण म्हटलो तर शांत बसा, आता मंदिरामध्ये आलाय 5 मिनिटं, तर शांत नाही बसणार, 1च मिनिटं बसतील, पुन्हा उठतील त्या मंदिरामध्ये, इकडे बघतील तिकडे बघतील. हे काय कर्माचा आरंभ, सातत्यांचं ते कर्माचा जो आरंभ आहे, ती राजसिक वृत्ती जी आहे, ही राजसिक वृत्ती त्या साधकाला एका ठिकाणी शांत बसून देणार नाही. आणि मग काय अशा प्रकारे शांत न बसल्यामुळे मग काय तो अशांत होईल. त्यानंतर स्पृहा म्हणजे इच्छा, सातत्याने मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा घेईल, बाबा हे करायचं, आता ते झाल्यानंतर ती इच्छा, ते झाल्यानंतर ती इच्छा, काहीतरी इच्छेच्या अनुषंगाने तो काय करतो, त्याचं जीवन जगत राहतो. आणि म्हणून या सगळ्याच्या अनुषंगाने हा राजसिक वृत्तीचा जो मनुष्य आहे किंवा राजसिक वृत्तीचा जो साधक आहे, आपल्या जीवनामध्ये ती शांती जी आहे, शांती त्याला मिळत नाही. तो सातत्याने त्याच्या मनामध्ये चंचल स्वभावामध्ये सारखं काही ना काहीतरी ग्रॅमलिंग आपण म्हणतो, काही ना काहीतरी करत राहतो. मनामध्ये असं रडण्याचा स्वभाव आपण ग्रॅमलिंग करायचं असेल तर नीट कर, रडत करू नका आपण म्हणतो. ती रडण्याची जी वृत्ती आहे, रडण्याची वृत्ती, ग्रॅमलिंग, सारखं काहीतरी कटकट 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 आपण म्हणतो, सारखी कटकट. कधी म्हणून शांत नसतात. काय आपण आपल्या पाहतो अनेक लोकांना, आपण सारखी कटकट कशाला, काही झालं की सुरुवात त्याची. म्हणजे काय, हे कशासाठी, लोभ प्रवृत्ती आणि इच्छा, मनामध्ये असणारी स्पृहा, त्याच्यासाठी. आणि हे कशाने, ही राजसिक वृत्ती वाढल्यानंतर का, तर या 4 प्रकारच्या वृत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. लोभामध्ये प्रवृत्ती, कर्माचा आरंभ, त्यानंतर मनामध्ये अशांती आणि स्पृहा म्हणजे इच्छा. या 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये वाढतात. व आचार्य काय म्हणतात, लोभ हा परद्रव्यादिस्सा प्रवृत्ती प्रवर्तनम सामान्य चेष्टा आरंभ कस्य कर्मणाम अशमः अनपशमः हर्षरागादि प्रवृत्ति स्पृहा सर्व सामान्य वस्तु विशेष तृष्णा रसिगुणे विवृद्धे एतानि लिंगानि जायन्ते. हे भरतर्षभ, म्हणजेच काय, हे भरतर्षभ, काय लोभ, लोभ म्हणजे परद्रव्य प्राप्ती करण्याची इच्छा. आपल्यामध्ये समाधान नाही, अजून कसं येईल, अजून कसं येईल. वॉन्ट्स म्हणून म्हणतो, नीड नाही, वॉन्ट्स मध्ये तो प्रवृत्ती होतो. नीड म्हणजे गरज, सर्वसामान्य ज्या गरजा आहेत त्या परमेश्वर मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचाच देतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की अनन्य भावाने परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर त्याला जे साधकाला अपेक्षित आहे ते सगळं परमेश्वर देतो. परंतु आम्हाला काय त्याही पेक्षा ज्यावेळेस अधिक पाहिजे त्यावेळेस परमेश्वर म्हणतो मग मी नाही देऊ शकत. मग काय, मग त्याचे असणारे प्रयत्न सारखं धाव धाव आपण सांगितलं, याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, हे कर ते कर, तेच या ठिकाणी सांगितलं. लोभ, लोभ मनामध्ये निर्माण होणं म्हणजेच वॉन्ट्स, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, गरजे इतकं, गरजेपेक्षाही अधिक. त्या ठिकाणी की चिंतित आहे की काय महान तरी भरपूर एक असणारा धनवान यजमान, अतिशय सुंदरपैकी भरपूर मोठी हवेली बांधली, सगळं बांधलं, भरपूर संपत्ती आहे. आणि असा वयाच्या उतार वयामध्ये आल्यानंतर 60-70च्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर सगळे आता संपत्ती आहे, काही कमी नाही, मुलं बाळ सगळं 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 आहे. आणि असा 60-70ला आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा त्या आपल्या हवेलीमध्ये काय एका खुर्चीवर आपला असा चिंतित होऊन बसलेला.
त्या ठिकाणी असणारे बाकी त्याचे असणारे मित्र त्याला प्रश्न विचारतात की बाबा हे तुझ्याकडे आता सगळं आहे, हे सगळी तुझी असणारी प्रॉपर्टी आहे, संपत्ती जी आहे ही तुझ्या 7 पिढ्या बसून खातील. काही तुझ्या 7 पिढ्या तू एवढं कमवलंय जीवनामध्ये की तुझ्या असणाऱ्या ज्या 7 पिढ्या आहेत या 7 पिढ्या काय करतील, या बसून खातील. एवढं तू जीवनामध्ये कमवलं आहे, मग कशाला आता चिंता करतोस. तो म्हणतो ठीक आहे, बरोबर आहे, माझ्या 7 पिढ्या अगदी बसून खातील, काही हरकत नाही, परंतु मला 8व्या पिढीची चिंता लागली आहे. म्हणतो की 8वी पिढी काय खाईल. हा लोभ की आता आहे त्याच्यामध्ये संतुष्ट नाही, 7 पिढ्या खाल्ल्या तरी म्हणजे 8वी पिढी काय खाईल म्हणून दुःखी. हा लोभ म्हणून आला कशा, म्हणजेच काय लोभ कशामध्ये, परद्रव्य प्राप्त करण्याची इच्छा, प्रवृत्ती, सामान्य भावाने, म्हणजे का सांसारिक चेष्टा, म्हणून संसार म्हणतो. सम्यक सरती संसार हा समजो कधीही प्राप्त होत नाही, शेवटपर्यंत पुढे पुढे पुढेच जातात. आपल्याला वाटतं तेवढं झाल्यावर थांबेल, तेवढं झाल्यावर थांबेल, पण शेवटपर्यंत तो थांबत नाही. तो शेवटपर्यंत पुढे पुढे पुढेच जात राहतो. तो संसार म्हणजे त्या संसारिक चेष्टा काय काय व कर्माचा आरंभ. सांसारिक चेष्टा आणि सर्व सांसारिक चेष्टा म्हणजेच कर्माचा आरंभ. हे करायचे, ते करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, सारखं त्याच्या डोक्यामध्ये चक्रम भ्रमती मस्तके सांगितलं शास्त्राने. अलग अलग ते चक्र जे आहे कर्माचं ते त्याच्या मस्तकाभोवती सातत्याने फिरत असतं. हे करायचं, ते करायचं, अमुक करायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, हे करायचं, तिकडून आल्यावर हे करायचं, उद्या ते करायचं, परवा ते करायचं. चक्रम भ्रमती मस्तके, डोक्याभोवती ते चक्र एवढं फिरत असतं की ते चक्र त्याला शांत म्हणून बसून देत नाही. झोपला तरी तो विचारच करत असतो, उद्या हा भेटेल का नाही, उद्या तिकडे जायचं, हे करायचं, ते करायचं. अशा प्रकारे ते चक्र जे आहे चक्र सातत्याने त्याच्या डोक्याभोवती फिरत असतं. तेच कर्माचा आरंभ. आणि त्यामुळे काय तथा अशांती, त्यामुळे त्या सातत्याने तोच विषय करून होऊन मग ती चिडचिड आपण म्हणतो. सारखी चिडचिड कशाला पाहिजे. तर हेच कर्माचं असणारं चक्र सातत्याने प्रेशर. आजकालच्या लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रेशर तेच आहे, फार कामाचं टेन्शन आणि फार कामाचं प्रेशर आहे सगळ्यांना. हे करायचं, ते करायचं, इकडून जायचं, त्याचं करायचं, असं सगळ्यांना प्रेशराईज झालेत सगळे. असं रिलॅक्स कोणी जीवन जगतच नाही, सगळं प्रेशरमध्येच जीवन जगत. हे प्रेशर जर रिलीज करायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी सात्विक गुण वृद्धी केली पाहिजे. राजसिक गुणाची वृद्धी झाल्यानंतर हे प्रेशर वाढतच जाणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा असणारे अशांती आणि मग उपरमतेचा अभाव. उपरमतेचा अभाव त्या ठिकाणी थांबत नाही. अलग लक्षात एवढं झाल्यानंतर थांबलं पाहिजे, कुठेतरी जीवनामध्ये थांबलं पाहिजे. थांबणं गरजेचं आहे. आमचं थांबणं होत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत धावतच आहे की बस आता एवढं झालं, आता मी रिटायर झालो, आता मला एवढं काय 10, 15, 20, 25 हजार रुपये पेन्शन मिळते, बस आता मला बाकी काही करायचं नाही. पण रिटायरमेंट नंतर ते सुद्धा मग प्लॅनिंग चालू होतात. मग आता मी काय करेल, ते काय मिळेल, तुमची पेन्शन मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, त्यामधनं हे करेल, ते करेल, पुन्हा पुन्हा प्लॅनिंग आहेच. म्हणजे काय, पुन्हा कर्माचा आरंभ आहेच की आता बाबा ठीक आहे, झालं हे झालं, आता कमीत कमी रिटायर झाल्यानंतर तरी आता बाबा काय जे मिळेल 2 रुपये पेन्शन मी आपल्याला शांतपणे आता जी आहे जीवन राहिलेलं ते तरी काय करेल, मी परमेश्वर प्रीत्यर्थ लावेल, परमेश्वरासाठीच लावेल. आता काय कारण का आता धनाची चिंता नाही, काय झालं तरी तेवढे पैसे मिळणारच आहे. गरजा कमी केल्यानंतर आपल्याआप सगळं होतं. पण आमच्या गरजा फार वाढलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे सगळीकडे प्रॉब्लेम निर्माण झाले. आणि म्हणून या ठिकाणी मग काय सांगितलं, मग ते उपरमतेचा अभाव, तोच उपरमतेचा अभाव, बस नाही म्हणून अधिकात अधिक पाहिजे. आणि म्हणून हे सगळं काय रागादी प्रवृत्ती लक्षणं, हे सगळे रागादी प्रवृत्ती लक्षणं कशामुळे होतात, हे सगळं राजसिक गुण वाढल्यानंतर. लालसा अर्थात सामान्य भावाने सर्व वस्तूमध्ये तृष्णा. लालसा म्हणजे सर्व वस्तूमध्ये तृष्णा पाहिजे, अपेक्षा, हे असतं तरी अधिक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, हे मनामध्ये असणारी काय लालसा तृष्णा, हे सर्व चिन्ह रजोगुण वाढल्यावर उत्पन्न होतात. हे सगळं जे काय आहे हे सर्वच्या सर्व कशामुळे होतात, ज्यावेळेस रजोगुण मनामध्ये वाढेल त्यावेळेस या सगळ्या गुण त्या ठिकाणी, या सगळ्या असणाऱ्या त्या रजोगुणाच्या वृत्ती त्या ठिकाणी प्रगट होतात. त्यानंतर आला शेवटचा असणारा तामसिक गुण. तो काय करतोय, अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च रजस्येतानि जायन्ते
वृद्धे गुरुनंदन. अप्रकाश, अप्रकाश म्हणजे अज्ञान, खोल अंधकारामध्ये त्याला ढकलण्याचं काम विवेकच करत नाही. ज्याच्यामध्ये तमस एकदा वाढल्यानंतर काय, त्याला विवेक हा प्रकार जो आहे, हा विवेक हा प्रकार, ज्ञान हा प्रकारच त्याच्यामध्ये राहत नाही, परिपूर्ण अज्ञान. त्यानंतर अप्रवृत्तिष्ठ, कशाही मध्ये तो प्रवृत्त होणार नाही. अप्रवृत्ती, गप काय करायची इच्छा राहणार नाही. प्रमाद, मोह, प्रमाद सातत्याने जरी करायला गेला तरी सातत्याने चुका करत राहील, मनामध्ये मोह निर्माण राहील. म्हणजे अशा प्रकारच्या असणाऱ्या 4 वृत्ती, त्या अनुषंगाने अविवेक म्हणजे अज्ञान, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह, या ज्या 4 गोष्टी आहे, या 4 गोष्टी कधी निर्माण होतील तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये तमस्येतानि जायन्ते, तामसी गुण ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस त्याच्यामध्ये या 4ही गोष्टींची निर्मिती होईल. मग काय, हे गुरुनंदना, अप्रकाश म्हणजे अत्यंत अविवेक, त्याला कळणारच नाही. परमार्थ म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, अजून सुद्धा आपण कधी आपल्या आसपास जर पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना परमार्थ म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, अशी सुद्धा लोक, त्यांना काहीच कळत नाही. जे अशा प्रकारचे असणारे अविवेकी, त्यांना बाकी कशाशी घेणं नसतं, देणंही नसतं. खावो पिओ मजा करू एवढ्या वृत्तीमध्येच राहणारे जे आहेत, अशा प्रकारे जे जीवन यापन करणारे आहेत, त्यांच्यामध्ये तामसिक गुण फार वाढतो. तामसिक गुण वाढल्यातच म्हणजे धर्माप्रती असणारी, धर्म जाणून घेण्याची इच्छा, की बाबा काय केलं पाहिजे, काय नित्यानित्य वस्तू काय आहे, शास्त्र काय आहे, हे काय, हे जाणून घेण्याची सुद्धा आपण म्हणतो त्याच्यामध्ये तत्परता, इच्छाच नसते. काय सांगतात, काय सज्जन पुरुष काय म्हणतात, सत्पुरुष काय सांगतात, याच्याकडे बघण्याची सुद्धा, जाणून घेण्याची सुद्धा त्यांच्या मनामध्ये इच्छा नसते. अशा प्रकारचे अत्यंत ते काय, अत्यंत अविवेकी कधी होतात ते, अशा प्रकारचे अत्यंत अविवेकी, ज्यावेळेस हा तामसिक गुण वाढतो, अत्यंत पूर्ण अज्ञानी, अगदी त्यांचं असणारं आचरण पशुवत असतं. ज्याप्रमाणे पशु आपल्याला आहार निद्रा भय मैथुन, आहार निद्रा भय मैथुन एतत् समानम पशुभिर्नराणाम, धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेन हीनः पशुः समानः. की अशा प्रकारे हे जे आहे, खाओ, आहार, निद्रा झोपणं, भय म्हणजे भीती, मैथुन म्हणजे कामवासना, याच्या अनुषंगानेच आपलं जीवन यापन करतात. म्हणजे त्यांचं, म्हणून त्यांचं जीवन काय, पशुवत. धर्मेन हीन पशुभिः समानः, ज्याच्यामध्ये धर्म म्हणजे चांगली प्रवृत्ती नाही, विवेक नाही, ते आणि पशु जे आहेत ते सगळे दोघंही समानच आहे. म्हणजे अशा प्रकारचे यांच्यामध्ये मग काय, ज्यांच्यामध्ये हा तामसिक गुण जास्त वाढलेला आहे ते अविवेकी. त्यानंतर प्रवृत्तीचा अभाव, काही करणारच नाही, शांत सारखं, निद्रा आलस्य प्रमाद, त्यांचे इतकं तामसिक गुण त्या बुद्धिपटलावर वाढलेला असतो की बसल्या बसल्या मागे सांगितलं झोपी जातील, काय करायची इच्छा राहणार नाही, लेझिनेस कायम, आपला त्याला कंटाळा, कुठली गोष्ट करण्याची त्याच्यामध्ये उमेद ज्याला म्हणतात, ती उमेद पार नष्ट झालेली असते. त्यानंतर प्रवृत्तीचा अभाव, त्याचे कार्य प्रमाद आणि मोह, सातत्याने त्या ठिकाणी प्रमाद म्हणजे सारख्या एखादी गोष्ट करायला गेला तरी तो काय करतो, प्रमाद, सातत्याने चुकाच करत राहतो, व्यवस्थित ती गोष्ट करायला जाणारच नाही. प्रमाद म्हणजे अर्थात अवेक रूप मूढता, ती गोष्ट व्यवस्थित तो करूनच देणार नाही, शेवट 100 वेळा सांगितलं तरी चूक ही करणारच. आणि अशा प्रकारे ही सर्व जी चिन्ह आहे, ही सर्वच्या सर्व चिन्ह काय होतात, तामसिक गुण वाढल्यानंतर त्या ठिकाणी. आणि म्हणून मग काय, हे असणारे सात्विक गुणाने ज्ञानाची प्राप्ती, राजसिक गुणाने त्या कर्मामध्ये प्रवृत्ती, लोभ आरंभ, आणि तामसिक गुणाने अविवेक, अशा असणारे हे 3 गुण आणि त्यांचे असणारे लक्षण त्या अंतःकरण पटलावर निर्माण होतात. आणि म्हणून मग साधकाला काय केलं पाहिजे, तो सात्विक गुण जो आहे ज्ञानजन्य, तो अत्यंत जवळ आहे तिथं,
त्या ठिकाणी परमेश्वराला घेऊन जाण्यासाठी अत्यंत जवळ त्याच्या जवळ गेला, म्हणजे शुद्ध सांगितलं त्याचं लक्षण. त्याचं लक्षण कसं, अत्यंत शुद्ध स्फटिकवत असताना जो सात्विक गुण आहे, हा सात्विक गुण कसा आपण अधिकात अधिक वर्धन करू, याचा साधकाने आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. त्या अनुषंगाने या ठिकाणी असणारे तिन्ही प्रकारचे गुण सांगण्याचा प्रयत्न केला. 14व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा अशा प्रकारे गुणवर्धन झाल्यानंतर, शरीर त्यागानंतर मग तो कोणत्या लोकाला जातो, काय त्याची सिच्युएशन होते, कुठल्या लोकाला जाईल, त्याचं काय होतं पुढे, त्या गुणाच्या अनुषंगाने तो गुण प्रवृद्ध असताना देह त्याग झाला, तर मग तो असणारा देही कोणत्या लोकाला जातो किंवा काय त्याचं पुढे होतं हे सांगण्याचा प्रयत्न 14व्या 15व्या श्लोकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ आता शनिवारच्या उद्या काय पाठ होणार नाही, उद्या महाशिवरात्र असल्यामुळे उद्या सकाळी पाठ होणार नाही. शनिवारी नेहमीप्रमाणे जो आपला पाठ असेल 14वा श्लोक शनिवारी नेहमीप्रमाणे आरंभ होणार आहे.